हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण पुण्यातल्या एक अशा सुंदर आणि नेचर सराउंडेड प्लेसला आलो आहोत। एकदम निसर्गमय ठिकाणी जिकडे तुम्हाला गावाचा एक खरा एसेन्स मिळतो। जास्त लोकांना या हिडन प्लेसबद्दल माहिती नसेल तर हे लोकेशन आहे केरबाची वाड। तर पटकन तुम्हाला मी या पूर्ण प्रॉपर्टीची टूर देईन आणि इथे तुम्हाला काय काय फॅसिलिटीज मिळणार आहेत आणि किती सुंदर ही जागा आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे क्यूट कॉटेजेस आहेत। तर स्टेसाठी इकडे ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत, कॉटेजेस ऑप्शन्स मिळणार आहेत। ही आहे रूम, जी सगळ्यात आधी आपण कर्टन्स ओपन करूया। येस, तर बघा किती छान आहे ही रूम, जिकडे तुम्हाला मिळतंय AC, वॉर्डरोब, TV, केटल, फ्रिज, कम्फर्टेबल सोफा, ही चेअर आणि ही बाल्कनी जी आता हंसिका ओपन करणार आहे। कम, आणि जकूझी, बाथरोब सुद्धा मिळते आणि हा सुंदरसा मिरर ओपन केला कर बरं। तर इथून व्ह्यू काहीसा असा आहे, म्हणजे पूल व्ह्यू आहे। नाईस। या रूम्सच्या बाजूलाच हे दुसऱ्या कॅटेगरीचे रूम आहेत। मी तुम्हाला आज जाऊन दाखवते की हे कसे दिसतात आहेत। इथे पण 2 रूम आहेत जे सिमिलर आहेत, तर आपण एकच रूम आता बघूया। वाव, जेवढे ब्युटिफुली डिझाईन केलेत हे रूम की बघायला खूप छान वाटतात। संध्याकाळचे 4 आणि आता आपण चाललो स्नॅक्स आणि हायटीसाठी। तर इकडचं जे वातावरण आहे खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला पूर्ण नेचर सराउंडेड प्लेस आहे। तर आणि इकडे वाडा म्हणून एक 2 BHK विला आहे, जिकडे तुम्हाला प्रायव्हेट पूल मिळणार आहे। सध्या आपण कॉटेजेसच्या बाहेर उभे आहोत। तर वाडा आतमधून कसा असेल हे मी तुम्हाला दाखवतेच। तर हा आहे वाडा, जिकडे आपण करंटली स्टे करतो आहोत आणि तिकडे तुम्हाला बेसिकली 2 BHK विला मिळणार आहे विथ प्रायव्हेट पूल। तर आपण पटकन आत जाऊयात। तर हा आहे वाड्याचा लिव्हिंग एरिया विथ मल्टिपल सिटिंग अरेंजमेंट्स। इकडे थोडा आत गेल्यावर समोरासमोर 2 बेडरूम्स आहेत। तर आता आपण जाऊया या बेडरूममध्ये, जिकडे मी स्टे करते आहे। चलो। तर आता आपण एंटर करतोय रेस्टॉरंट एरियामध्ये, जो की खूप जास्त सुंदर आहे आणि डायनिंग एरिया सोबतच यांचं फूड सुद्धा एकदम अमेझिंग आहे। इथे तुम्हाला एकदम शांतता अनुभवायला मिळेल आणि मॉन्सूनमध्ये जर तुम्ही प्लॅन करत असाल या लोकेशनला व्हिजिट करायचा, तर मॉन्सून एकदम बेस्ट सीझन आहे इकडे व्हिजिट करायसाठी। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इकडे फुल ऑफ नेचर आहे। ही प्लेस पूर्ण नेचरच्या मध्ये लोकेटेड आहे। हा होता आजचा आपला व्हिडिओ। तर जर तुम्ही मुंबई, नाशिक किंवा पुण्याहून येत असाल तर तुम्हाला लोणावळा रेल्वे स्टेशनपासून इझिली ऑटो मिळून जाईल किंवा तुम्ही पूर्ण लोकेशन आपण एक्सप्लोर केली आहे।
जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला अजून डिटेल्स हवे असतील या प्रॉपर्टीच्या रिगार्डिंग तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी मेन्शन केलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मेन्शन केलेला आहे. तिकडून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अशाच रिकमेंडेशनसाठी मला नक्की सबस्क्राईब करा.